फर्स्ट ऑफ ऑल आपण आज सिलेबस बघूया आणि एक प्रॅक्टिकल घेऊया. सर्वांना आवाज येतोय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम येस. ते मॅम गुगल क्लासरूम वर ते कसं अपलोड करायचं ते कळत नाही. अपलोड स्टाफ अपलोड करतो. तुम्ही फक्त तुम्हाला जो कोड दिला जाईल ऍज अ हा. स्टुडंट म्हणून तिथे जॉईन व्हायचं आणि जो कोड दिलाय तो टाकून त्याला साइन इन करायचं. म्हणजे अपलोड केलेल्या नोट्स वगैरे आहेत त्या तुम्हाला दिसते. नाही मॅडम, ते फार्मकोग्नोसीच्या मॅडमनी ते आम्हाला पाठवायला सांगितलंय ना, ते PDF कशी पाठवायची ते कळलं. PDF तुम्हाला PDF तर बनवायला येते ना? हा आली मॅडम, पण ती कसं क्लासरूम वर हे करायचं. तुम्हाला कुठल्या मॅमनी सांगितलंय? मला आता ऑन द स्पॉट नाही सांगता येणार. बघून सांगता येईल म्हणजे फोन मध्ये. ओके मॅडम. आता आपण प्रॅक्टिकलचा सिलेबस बघूया फर्स्ट ऑफ ऑल. आपल्याला टोटल 17 प्रॅक्टिकल आहेत. फर्स्ट प्रॅक्टिकल नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल फॉर चिल्ड्रन, अडल्ट वॅक्सीन शेड्यूल, वॅक्सीन विच आर नॉट इन्क्लुडेड इन द नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. म्हणजे लहान मुलांसाठी जे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक आहे किंवा प्रौढ लसीचे वेळापत्रक आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट नसलेल्या लसी ह्याचा स्टडी करायचा फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये. कळतंय का सगळ्यांना? Yes, teacher. Yes, ma'am. नेक्स्ट प्रॅक्टिकल इज रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, RCH. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल ऍस्पेक्ट्स रिलेव्हंट नॅशनल हेल्थ प्रोग्राम ह्याचा स्टडी करायचा आहे. म्हणजे पुनरुत्पादक आणि बाल आरोग्य पोषण विषयक पैलू आणि त्याच्याशी रिलेटेड राष्ट्रीय आरोग्य जे कार्यक्रम आहेत म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम ह्याचा स्टडी करणार आहोत आपण. हे आपलं झालं सेकंड प्रॅक्टिकल. थर्ड प्रॅक्टिकल इज फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस, म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने. फोर्थ प्रॅक्टिकल मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्वेशन ऑफ डिफरंट मायक्रोब्स, रेडीमेड स्लाइड्स, म्हणजे विविध सूक्ष्मजीवांचे सूक्ष्म निरीक्षण. कळतंय का? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट प्रॅक्टिकल ओरल हेल्थ अँड हायजीन, म्हणजे तोंडी आरोग्य आणि स्वच्छता. Sixth one practical is personal hygiene and etiquettes, hand washing techniques, cough and sneeze etiquettes. Etiquettes चा meaning कोणी सांगू शकतं? Etiquettes म्हणजे शिष्टाचार. ह्याच्यामध्ये काय वैयक्तिक स्वच्छता आणि शिष्टाचार. त्याच्यात हात धुण्याचे तंत्र म्हणजेच हँड वॉशिंग टेक्निक्स आणि खोकला आणि शिंकण्याचे शिष्टाचार. Next practical is various types of mask, PPE gear, wearing and using them and disposal. PPE gear म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणजे येते का लक्षात? आपण टीव्ही वर वगैरे पाहिलं असेल कोरोनाच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर लोक वगैरे कुठलं किट घालत होते त्याला PPE किट म्हणायचं. PP. त्यामध्ये आता वेगवेगळ्या टाइप्स मास्कचे जे टाइप आहे त्याचा स्टडी करणार आहोत. ते PPE किट कसं वेअर करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि डिस्पोजल म्हणजे त्याला कसं डिस्पोज करायचं, त्याची विल्हेवाट कशी लावायची हे बघणार आहोत प्रॅक्टिकल मध्ये. नेक्स्ट प्रॅक्टिकल मेन्स्ट्रुअल हायजीन अँड प्रोडक्ट्स यूज, म्हणजे मासिक पाळीची स्वच्छता आणि त्यात वापरलेली उत्पादने. नेक्स्ट प्रॅक्टिकल इज 9th नंबर फर्स्ट एड. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत थिअरी, बेसिक्स, डेमॉन्स्ट्रेशन, हँड्स ऑन ट्रेनिंग, ऑडिओ व्हिज्युअल्स अँड प्रॅक्टिस. BCL म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम. त्याच्यामध्ये सडन कार्डियक अरेस्ट, ओरिजिन बॉडी एअरवे ऑब्स्ट्रक्शन, CPR, डिफायब्रिलेशन युजिंग AED आणि इन्क्लूड CPR टेक्निक्स फर्स्ट रिस्पॉन्डर. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. त्याच्यातले जे सिद्धांत आहेत त्यातील मूलभूत गोष्टी, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणावर हात, तसेच ऑडिओ व्हिज्युअल आणि त्याचा सराव आणि मूलभूत जीवन समर्थन प्रणाली
त्याच्यामध्ये काय अचानक हृदयविकाराचा झटका आणि वायुमार्गात अडथळा ह्याचा स्टडी करणार आहोत आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये काय फर्स्ट एड यूज होऊ शकतो, प्रथम उपचार. अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर किंवा श्वास घेण्यास जर डिफिकल्टी असेल हे बघणार आहोत. 10 नंबरचं प्रॅक्टिकल इमर्जन्सी ट्रीटमेंट फॉर ऑल मेडिकल इमर्जन्सी केसेस. ह्याच्यामध्ये काय स्नेक बाईट म्हणजे ह्या ऑल मेडिकल इमर्जन्सी केसेस मध्ये आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट काय घेऊ शकतो हे पाहणार आहोत. त्याच्यात फर्स्ट स्नेक बाईट, डॉग बाईट, इन्सेक्टिसाइड पॉइझनिंग, फ्रॅक्चर्स, बर्न्स आणि इपिलेप्सी. इपिलेप्सी कोणी सांगू शकता इपिलेप्सी म्हणजे काय? फिट्स. इपिलेप्सी म्हणजे असं फेफरे येणे वगैरे माहितीये? हो माहित आहे. त्याला इपिलेप्सी म्हणायचं. 11th नंबरचं प्रॅक्टिकल काय रोल ऑफ फार्मासिस्ट इन अ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात फार्मासिस्टची भूमिका बघणार आहोत आपण. नेक्स्ट प्रॅक्टिकल इज मार्केटेड प्रिपरेशन ऑफ डिसइन्फेक्टंट्स, अँटीसेप्टिक, फ्युमिगेटिंग एजंट्स, अँटीव्हायरल एजंट्स आणि मॉस्किटो रिपेलेंट्स. कोणाला काही इश्यू आहे का? नो मॅम. आता हे डिसइन्फेक्टंट्स आपण लिव्हिंग थिंगला यूज करतो का नॉन लिव्हिंग थिंगला? कोणाला माहितीये का? नॉन लिव्हिंग. डिसइन्फेक्टंट हे नॉन लिव्हिंग थिंग साठी यूज करतात आणि अँटीसेप्टिक हे लिव्हिंग थिंग साठी यूज करतात. फ्युमिगेटिंग एजंट, फ्युमिगेटिंग एजंट म्हणजे धुरीकरण करणारे. नेक्स्ट 13 नंबर प्रॅक्टिकल हेल्थ कम्युनिकेशन. हेल्थ कम्युनिकेशन मध्ये ऑडिओ, व्हिडिओ, पॉडकास्ट, इमेजेस, PowerPoint slide, short films, etc. in a regional language for mass communication, education, or awareness on 5 different communicable disease, their signs and symptoms and prevention. हेल्थ कम्युनिकेशन, ऑडिओ, व्हिडिओ, पॉडकास्ट ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण? म्हणजे हे सुसंवाद करायचा कुठल्या 5 डिसीजवर म्हणजे त्याच्याशी रिलेटेड शिक्षण म्हणा किंवा अवेअरनेस आपण त्याच्यापासून स्वतःला कसं प्रिव्हेंट करू शकतो. हे 5 कम्युनिकेबल डिसीज त्याचे साइन आणि सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन हे बघणार आहोत हेल्थ कम्युनिकेशन मध्ये. आरोग्याशी रिलेटेड सुसंवाद. 14 नंबर प्रॅक्टिकल वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक, यूज ऑफ वॉटर टेस्टिंग किट, calculation of content or percentage of potassium permanganate, bleaching powder to be used for wells and tanks. आपण पाणी प्युरिफिकेशनच्या टेक्निक बघणार आहोत, पाण्याला प्युरिफाय करणारा. तसंच वॉटर टेस्टिंग किटचा यूज बघणार आहोत आणि कॅल्क्युलेशन ऑफ कंटेंट और पर्सेंटेज ऑफ KMnO4 म्हणजेच पोटॅशियम परमॅग्नेटचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि ब्लिचिंग पावडर टू बी यूज फॉर वेल्स अँड टँक्स, विहिरी आणि टँक्स मध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर. ओके, येते लक्षात सगळ्यांच्या? हो. Yes, Yes, ma'am. teacher. Yes, ma'am. 15 number practical is counseling children on junk foods, balanced diets, using information, education and communication, counseling, etc. म्हणजे लहान मुलांना जंक फूड वर काउन्सिल करणे, मार्गदर्शन देणे, बॅलन्स डाएट वगैरे कसा घ्यायचा. नेक्स्ट प्रॅक्टिकल इज प्रिपरेशन ऑफ वेरियस चार्ट्स ऑन न्यूट्रिशन, sources of various nutrients from locally available foods, calculation of a caloric needs of a different groups. Example, child mother, sedentary lifestyle and chart of glycemic index of a foods. Sedentary lifestyle म्हणजे बैठी जीवनशैली किंवा आळशी लाईफस्टाईल पण म्हणू शकतो आपण, आळशी जीवनशैली. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या चार्ट्स प्रिपेअर करणार आहोत आपण न्यूट्रिएंट्सवर किंवा सोर्सेस ऑफ व्हेरियस न्यूट्रिएंट्स फ्रॉम लोकली अवेलेबल फूड्स म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील जे काय अन्न आहे लोकली अवेलेबल, इझिली अवेलेबल होणार नेहमीच्या वापरातील, त्यातून
सोर्सेस ऑफ व्हेरियस न्यूट्रिएंट्स त्याचे चार्ट्स वगैरे आपण प्रिपेअर करणार आहोत. आणि लास्ट वन इज अ टोबॅको सेशन्स काउन्सिलिंग आयडेंटिफाइंग व्हेरियस टोबॅको कंटेनिंग प्रोडक्ट थ्रू चार्ट्स अँड पिक्चर. हा आहे आपला सिलेबस. तर आपण आज फर्स्ट प्रॅक्टिकल बघणार आहोत. फॅमिली मॅनेजमेंट डिव्हाइसेस. स्टार्ट करूया. Yes, Yes, ma'am. मॅम. सिलेबस समजलाय? Yes, Yes, ma'am. मॅम. Yes, ma'am. सोशल फार्मसी प्रॅक्टिकल फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस हे आपण फर्स्ट प्रॅक्टिकल बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल फॅमिली इट रेफर्स टू or more individual who depend on one another for emotional, physical and financial support. फॅमिली म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त सदस्य एकमेकांवर इमोशनली, फिजिकल आणि फायनान्शियल सपोर्ट असते, ते एकमेकाला आधार असते. Family planning to regulate the number and spacing of children in a family through the practice of a contraception or other methods of a birth control. आता आपण डेफिनेशन बघूया. A way of thinking and living that is adopted voluntarily upon the basis of knowledge, attitudes and responsible decision by individuals and couples in order to promote the health and welfare of the family group and thus contribute effectively to the social development of a country. ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधली डेफिनेशन आहे. हे पिक्चर दिसते सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस आहेत. इम्प्लांट्स, IUD, फिमेल स्टरलायझेशन, वॅसेक्टोमी, इंजेक्टिबल्स, लॅम्प, पील्स, डायफ्रॅग्राम, विड्रॉल, स्पर्मिसाइड्स. ओके, आता आपण मेथड्स ऑफ कॉन्ट्रॅप्शन बघणार आहे. फर्स्ट स्पेसिंग मेथड्स. स्पेसिंग मेथड्स मध्ये दोन टाइप आहेत. थोडं फास्ट होते. हा ठीक आहे, स्लो घेते. मेथड्स मध्ये काय? फर्स्ट स्पेसिंग मेथड्स, त्याच्यामध्ये दोन टाइप आहेत, नॅचरल आणि बॅरियर. आता हा जो बॅरियर मेथड आहे हे अगेन डिवायडेड इंटू 5 क्लास. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Barrier method again divided into 5 classes. First one is physical barrier. आपण हे फक्त एनलिस्ट करतो, डिटेल मध्ये पुढे बघणार आहोत. First is physical barrier method. Second is chemical barrier method. Third one is intrauterine devices. Fourth, hormonal methods. Fifth one is post conceptional methods. ओके, आणि मेन जो क्लास आहे स्पेसिंग म्हणजे मेथड्स मध्ये फर्स्ट टाइप आहे स्पेसिंग आणि सेकंड आहे टर्मिनल मेथड्स. टर्मिनल मेथड्स मध्ये आणखीन दोन टाइप पडतात, वॅसेक्टोमी आणि ट्युबॅकोटोमी. फर्स्ट टाइप कोणी सांगू शकतं का? मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शनचे दोन मेन टाइप. स्पेसिंग मेथड अँड टर्मिनल मेथड. स्पेसिंग मध्ये दोन टाइप, नॅचरल आणि बॅरियर. आणि बॅरियर अगेन डिवायडेड इंटू फिजिकल, केमिकल, इंट्रायुटेरियन, हार्मोनल, पोस्ट कन्सेप्शन. ओके, तर आपण आता डिटेल मध्ये बघणार आहोत. फर्स्ट वन इज अ नॅचरल मेथड. नॅचरल मेथड डू नॉट इन्व्हॉल्व द यूज ऑफ एनी ऑफ दी मॅनमेड डिव्हाइसेस. म्हणजे माणसाने बनवलेले कुठलेही डिव्हाइस हा नॅचरल मेथड मध्ये यूज केले जात नाही. दिस मेथड आर युजफुल फॉर टायमिंग अँड स्पेसिंग ऑफ अ प्रेग्नन्सीज. ओके, त्याच्यामध्ये कोइटस अजून एकदा सांगता का नॅचरल मेथड? Natural method do not involve the use of any of the man-made devices. Natural method मध्ये मानवाने बनवलेले कुठलेही डिव्हाइस, कुठलेही साधन यूज केलं जात नाही, त्याला नॅचरल मेथड म्हणायचं.
This method are useful for timing and spacing of pregnancies. आता हे coitus interrupts or withdrawal method. In this method, the penis is withdrawn from the vagina before ejaculation. In this way, semen is prevented from the entering the uterine cavity and pregnancy does not take place. Since the penis is withdrawn and ejaculation takes place outside the vagina, this method is called coitus interrupts or withdrawal method. ह्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व नो कॉस्ट, कुठलाही डिव्हाइस यूज होत नाहीये त्याच्यामुळं नो कॉस्ट इन्व्हॉल्व. इट डज नॉट रिक्वायर एनी अदर डिव्हाइस. ह्याच्या युजमुळे दुसरा डिव्हाइस यूज करण्याची गरज नाही. विथ सेल्फ कंट्रोल अँड डिसिप्लिन इट कॅन बी फेअरली इफेक्टिव्ह. हे इफेक्टिव्ह पण आहे. ह्याचा मेरिट्स. डिमेरिट्स मध्ये काय, रिक्वायर अ ग्रेट डील ऑफ अ सेल्फ कंट्रोल. ह्याच्यामध्ये ह्याचा डिसएडव्हान्टेज किंवा डिमेरिट्स काय आहे, ग्रेट डील विथ सेल्फ कंट्रोल. दस फेल्युअर रेट इज व्हेरी हाय, म्हणजे फेल्युअर होण्याचे पण चान्सेस असतात ही मेथड. स्लाइटेस्ट डिले इन द विड्रॉल कॅन लीड टू प्रेग्नन्सी. नेक्स्ट वन इज सेफ पीरियड. Based upon the process of ovulation and menstrual cycle, which helps in the determination of a safe period with coitus can be done. An unsafe period when coitus can be avoided to prevent pregnancy. त्याचे merits does not require any man-made device. ही natural method असल्यामुळे ह्यात पण man-made device use होत नाही. त्याचा demerits काय, required self control by the partners during the highly unsafe period. It is not suitable for the woman who does not have a regular periods. आणि फेल्युअर रेट पण ह्याचा हाय आहे. रिक्वायर ग्रेट डील ऑफ विल पॉवर अँड मोटिवेशन. हे सेफ टाइम्स युजिंग कॅलेंडर मेथडचा पिक्चर आहे. दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आपण बघणार आहोत ऍब्स्टिनियन्स. दिस इन्व्हॉल्व कम्प्लिटली अवॉइडन्स ऑफ अ सेक्शुअल कोहॅबिट. आता जो मेन टाइप होता स्पेसिंग मधला, त्याच्यातला सेकंड टाइप कुठला आहे, बॅरियर मेथड्स. बॅरियर मेथड्स आर दोज मेथड विच प्रिव्हेंट मीटिंग ऑफ स्पर्म्स विथ द ओव्ह्यूम. There are many major types of a barrier method. हे again divided into 5 types. First is a physical barrier method. Physical barrier method मध्ये first काय आहे, निरोध or condom. It is the thin rubber sheath which is used by men. It is rolled over the erect penis before having sex. This rubber sheath prevents the entry of a semen into the vagina, and the condom must be held carefully when taking out the penis from the vagina to prevent spilling of semen into the vagina. It is available free of cost from urban or rural family welfare centers. ह्याचे टाइप्स आहेत ड्राय, डिलक्स अँड सुपर डिलक्स. आता ह्याचे आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स बघणार आहोत. मेरिट्स मध्ये काय, इट इज मोस्ट सिम्पल अँड इफेक्टिव्ह मेथड, इझी टू यूज, डिस्पोजेबल आहे, नो मेडिकल सुपरविजन इज रिक्वायर्ड, प्रोटेक्ट फ्रॉम सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ह्याचे डिमेरिट्स, if not used correctly, it may slip or get tear off and the semen gets spilled into vagina. In some rare cases, the person may have an allergic to rubber, and some people may not enjoy because of interference with the sensation. आता physical barrier मध्ये second काय आहे, diaphragm. The diaphragm is used by women in her vagina to form a barrier in front of the cervix. The diaphragm is a dome-shaped and is like a shallow cap. It is made up of soft synthetic rubber or plastic with a steep but flexible rim around the edges. It also known as a Dutch cap. त्याचा इमेज बघा, अशी असते diaphragm. इमेज दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ही सॉफ्ट सिंथेटिक रबर पासून किंवा प्लास्टिक पासून बनलेली असते.
बट फ्लेक्झिबल रिम अराउंड दी एजेस, त्याचे जे एजेस आहेत ते फ्लेक्झिबल असतात. Diaphragm ID available in different ranging from 5 to 10 centimeter. It is held in position partly because of the tension created by the spring and partly because of the muscle tone of a vagina. It is very important to observe the vaginal muscle tone, otherwise the diaphragm may not remain in the position. त्याचे मेरिट्स डिमेरिट्स बघणार आहोत आपण. मेरिट्स काय आहेत? A diaphragm along with the spermicidal is very effective. Failure rate is low. There is no risk or any kind of a contraindications. Next, demerits. Demerits मध्ये काय? It require the assistance of a doctor and any other health personnel. It required privacy and time to place it in the vagina. It requires periodical checkup and it requires facilities for its proper care and storage. येते लक्षात सगळ्यांच्या? No, ma'am. नेक्स्ट वन इज वजायनल स्पॉन्ज. हे डायफ्रॅग्रामचे इमेज आहे. तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड गुगलवर सर्च करा आणखीन माहिती हवी असेल तर. फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइस आहे. ओके. Okay, ma'am. Third one is vaginal sponge. It is small polyurethane foam sponge diffused with the spermicide. Sponge is shaped in a way that it can be filled onto the cervix and has a loop on its outer surface, which can be to pull out the sponge after use. Polyurethane पासून हा स्पॉन्ज बनलेला असतो and should be inserted before the coitus. Provides protection for 24 hours. It should remain be there at least 6 hours after coitus, and sperms are trapped on in the sponge and destroy. It is better than not to use any method. हे त्या स्पॉन्जचे इमेज आहे. दिसतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. आता second one is chemical barrier methods. Chemical barrier methods. These methods usually kill the sperms, and this way chemical contraceptives helps in preventing the pregnancy. The chemical contraceptive which are in use are form of tablets, aerosol, cream, jelly आणि suppositories. ह्याचे मेरिट्स काय? दे आर इझी टू ऍडमिनिस्टर, अवेलेबल फ्री इन हेल्थ सेंटर अँड नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. Demerits must be inserted deep down and in all such points where sperms are likely to reach. आता सपोजिटरी वगैरे इन्सर्ट साठी यूज करते. इझी टू ऍडमिनिस्टर, आपण टॅबलेट वगैरे ऍडमिनिस्टर करतोय. मस्ट बी अप्लाइड इच टाइम बिफोर सेक्स. हे क्रीम जेली साठी आहे आणि मे कॉज इरिटेशन अँड बर्निंग. क्रीम कॉजेस इरिटेशन अँड बर्निंग. Next, intrauterine devices. These are the devices which are placed into uterine cavity. Earlier, these devices were made up of silk, worm gut, silk and gold. 3 different types of IUD generation are: first generation intrauterine devices, second generation intrauterine devices, third generation intrauterine devices. Intrauterine devices चे किती जनरेशन आहेत? 3. फर्स्ट, Three. सेकंड आणि Three. फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे इंट्रायुटेरिन डिव्हाइसचं इमेज आहे. दिसतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर आपण त्याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन इंट्रायुटेरिन डिव्हाइस बघणार आहोत. दिस डिव्हाइसेस वेर मेड अप ऑफ पॉलिइथिलीन अँड आर नॉन मेडिकेटेड. पॉलिइथिलीन बनलेलं आहे हे डिव्हाइस. These are available in different size and shapes.
म्हणजे हे वेगवेगळ्या साईज आणि शेप मध्ये अवेलेबल आहे, सच एज कॉइल, स्पिरल, लूप्स. इथे इमेज मध्ये दिसतंय हे त्याचे शेप्स. दिस लूप्स इज द मोस्ट पॉप्युलर अँड कॉमनली युज्ड डिव्हाइसेस. ह्याच्यामध्ये लूप्स जे आहे हे कॉमनली यूज होते. It is made up of polyethylene and contain barium sulfate, which makes it possible to locate it when required by X-ray. आता हे जे इंट्रायुटेरिन डिव्हाइसेस आहेत हे पॉलिइथिलीननी मेडअप झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बेरियम सल्फेट पण असतं आणि हे लोकेट करताना एक्सरेचा पण यूज केला जातो. The loop is double edge shaped and has attached made by fine nylon threads. लूप आहे ही यस शेप असते आणि त्याला काय अटॅच केलेलं असतं? फाईन नायलॉन थ्रेड्स. सेकंड जनरेशन इंट्रायुटेरिन डिव्हाइसेस. तुम्ही कॉपर टी वगैरे ऐकलं असेल ना? Yes, ma'am. Yes, ma'am. इंट्रायुटेरिन डिव्हाइसेस मध्ये तेच कॉपर टी वगैरे सर्व येतं. Second generation मध्ये these are also made up of polyethylene, but copper is added into this. First generation मध्ये फक्त polyethylene आहे आणि second generation मध्ये काय ऍड झालंय? Copper. First generation intrauterine devices made up of only polyethylene, पण second generation मध्ये copper ऍड होते. And the copper enhances the contraceptive effect. Variety of copper devices. आता कुठले कुठले? Copper 7, Copper T 200. Variants of T devices TCU 220C and TCU 3T. हे devices ची नाव आहेत. Multi-load devices Nova T आणि all copper devices are more effective and less chances of a side effects. म्हणजे मोर इफेक्टिव्ह आहे आणि साइड इफेक्ट त्याचे कमी आहे. दॅट इज पेन अँड ब्लीडिंग. नेक्स्ट थर्ड जनरेशन IUDs. This contain hormones which is released slowly into uterus and the hormone affects the lining of uterus and cervical mucus and it may affect the sperm. ह्या थर्ड जनरेशन मध्ये काय हॉर्मोन कंटेन करते आणि ते स्लोली रिलीज युटेरस मध्ये रिलीज होते आणि ते हॉर्मोन युटेरसच्या आणि सर्वायकल म्युकसच्या लाइनिंग वर अफेक्ट करून स्पर्मला अफेक्ट करते. येते का लक्षात? थर्ड जनरेशन मध्ये हॉर्मोन्स. थर्ड जनरेशन इंट्रायुटेरिन डिव्हाइसेस कंटेन हॉर्मोन्स which slowly release in uterus and this hormone affects the lining of uterus and cervical mucus and it affects the sperm. There are two types of hormones, progesterone and levonorgestrel devices. At merits it can be used for longer period. याचा यूज जास्त काळासाठी होऊ शकतो. Can be easily removed when couple wants to have a child. हे easily remove पण होऊ शकतं. Do not interfere with coitus. Inexpensive म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह नाहीये, महाग नाहीये. व्हेरी इफेक्टिव्ह अँड फेल्युअर रेट इज लेस. खूप इफेक्टिव्ह आहे आणि फेल्युअर जो रेट आहे त्याचा कमी आहे. फेल होण्याचे चान्सेस कमी आहेत. अँड डू नॉट रिक्वायर हॉस्पिटलायझेशन. डिमेरिट्स काय? समटाइम ब्लीडिंग, पेन, परफोरेशन ऑफ युटेरस आणि एक्सप्लोजन होऊ शकतं. आता ओरल पिल्स. These are there are variety of oral contraceptive pills. हे इमेज बघा. टीव्हीला ऍडव्हर्टाइज वगैरे पाहिली असेल. हे फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस मध्ये येतात ह्या पिल. इमेज दिसते सगळ्यांना स्क्रीनवर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता कंबाईन पिल्स. कंबाईन पिल्स इज कंपोज्ड ऑफ two hormone that is synthetic estrogen and progesterone in a very small doses. कंबाईन पिल मध्ये कुठल्या दोन हार्मोन असतात, कुठल्या दोन हार्मोननी कंपोज झाले ते
synthetic estrogen and progesterone in a very small doses. Its action is to inhibit ovulation of ovum by blocking the secretion of a gonadotropin from a pituitary gland. ह्याचं ऍक्शन काय आहे? हे ओव्युलेशनला इनहिबिट करते by blocking the secretion of a gonadotropin from pituitary gland. पिट्युटरी ग्लँड कडून जे गोनाडोट्रोपिनचं सिक्रिशन होत आहे ह्याला ब्लॉक करून ओव्युलेशन इनहिबिट करतात ह्या पिल्स. येते का लक्षात? Its action is to inhibit ovulation of ovum by blocking the secretion of a gonadotropin from a pituitary gland. पिट्युटरी ग्लँड कडून जे गोनाडोट्रोपिन सिक्रेट होते त्याला ब्लॉक करून हे ओव्युलेशनला इनहिबिट करते. याची ऍक्शन आहे. प्रोजेस्टेरॉन ऑल्सो थिकन्स द म्युकोसा ऑफ द सर्व्हिक्स विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ अ स्पर्म. हे जे प्रोजेस्टेरॉन आहे ते सर्व्हिक्सच्या म्युकोसला थिक करतात आणि स्पर्मची एंट्री प्रिव्हेंट करतात इनटू जेनायटल कॅनल और इनटू द uterine. These are the two types of pills available with name Mala D and Mala N. हे Mala D आणि Mala N चे इमेज आहेत कंबाईन पिल्स चे. आता Mala D मध्ये काय असतं? D नॉर्जेस्टेरॉल 1 mg आणि इथेनिल इस्ट्राडायोल 0.03 mg. Mala D मध्ये D नॉर्जेस्ट्रॉल 1 mg and इथेनिल इस्ट्राडायोल 0.03 mg असतं. आणि Mala N मध्ये इथिस्टेरियॉन 0.50 mg आणि इथिलीन इस्ट्राडायोल 0.0 mg. नेक्स्ट वन इज मेरिट्स. मेरिट्स मध्ये काय? इट इज 100% इफेक्टिव्ह इफ टेकन रेग्युलरली. ही 100% इफेक्टिव्ह ह्या पिल्स आहेत आपण जर रेग्युलरली घेत असेल तर. इझी टू यूज अँड डज नॉट इंटरफेअर विथ कोइटस. वापरायला पण इझी आहे. रिड्यूस द रिस्क ऑफ एनिमिया बिकॉज मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग इज लेस and reduce risk of pelvic inflammatory disease, cyst and uterine cancer. हे combined pills चे image. Next one is demerits. Failure rate increases if take irregularly. जर आपण ह्या पिल म्हणजे हे पिल जर रेग्युलर नाही घेतल्या तर त्या फेल्युअर होण्याचे चान्सेस काय होते? इनक्रीज होते. आणि मायनर साइड इफेक्ट्स लाईक डिझीनेस, नॉशिया, वॉमिटिंग, हेडॅक, वेट गेन त्याचे हे मायनर साइड इफेक्ट्स आहेत. म्हणजे मळमळणे, उलटी किंवा डोकेदुखी, वजन वाढणे ह्या. ओके. इनक्रीजेस द रिस्क ऑफ अ हार्ट प्रॉब्लेम इफ वुमन इज ऑलरेडी ऍट अ रिस्क. म्हणजे जर कुठल्या लेडीजला अगोदरच कोणता म्हणजे डिसीज वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये जर ह्या पिल्स त्या घेत असतील तर हार्ट प्रॉब्लेम वाढण्याची रिस्क असते. नेक्स्ट वन इज मे इन्क्रीजेस द रिस्क ऑफ अ गॉल ब्लॅडर डिसीज अँड सर्वायकल कॅन्सर. गॉल ब्लॅडर डिसीज आणि सर्वायकल कॅन्सर होण्याची रिस्क पण इन्क्रीज होऊ शकते काय काय केसेस मध्ये. नेक्स्ट वन progesterone only pill. The pill also known as mini pill. It contains only progesterone and it thickens the cervical mucus cavity. ह्या पिल मध्ये प्रोजेस्टेरॉन पिल फक्त प्रोजेस्टेरॉन कंटेन करते आणि तिला मिनी पिल असंही म्हटलं जातं. ह्याचं वर्क काय आहे किंवा ह्याचे ऍक्शन हे सर्वायकल म्युकस कॅव्हिटीला थिकन करतं. Mini pills are taken throughout the menstrual cycle and these are not used widely because it's high failure rate. जास्त प्रमाणात प्रोजेस्टेरॉन पिल नाही यूज केली जात पण फॅमिली मॅनेजमेंट डिव्हाइस मध्ये हे येतं. नेक्स्ट वन इज वन्स अ मंथ पिल. Once a month pill. It is modified combined pill. It contains long acting estrogen and short acting progesterone. It is modified combined pill. कशाने combine झाली? It contains long acting estrogen आणि short acting progesterone.
ह्या पिलमध्ये लॉंग ऍक्टिंग इस्ट्रोजन आणि शॉर्ट ऍक्टिंग प्रोजेस्टेरॉन कंटेन करते. ह्या दोन्हींनी मिळून ही पिल मॉडिफाय केलेली आहे. These pills are not in use because experimental results reveal high pregnancy rate and irregularity in the menstrual cycle. ह्याचा पण डिसएडव्हान्टेज आहे, म्हणजे काय की फेल्युअर चान्सेस जास्त आहे आणि मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये इरेग्युलॅरिटी पण येऊ शकते. नेक्स्ट वन इज डिपॉट फॉर्म्युलेशन. डिपॉट फॉर्म्युलेशन मध्ये काय आहे, these are long acting hormonal contraceptive contain only synthetic progesterone. याच्यामध्ये फक्त सिंथेटिक प्रोजेस्टेरॉन आहे आणि अवेलेबल इन 3 फॉर्म्स: इंजेक्टेबल्स, सबडर्मल इम्प्लांट्स आणि वजायनल रिंग. ओके, इंजेक्टेबल्स बघा. Injectables contraceptive, it again divided into 2 types. Progesterone only injectable आणि combined injectable contraceptive. आता हे प्रोजेस्टेरॉन मध्ये there are 2 preparation which are available: DMPA आणि NET-IN. Depot methyl hydroxy progesterone acetate or norethisterone and anantil. Both of these contain synthetic progesterone and progestogen prevents ovulation. इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये हे जे प्रोजेस्टेरॉन आहेत ह्या काय करतात, ओव्युलेशनला प्रिव्हेंट करतात. हे इमेज बघा. Screen is visible. Yes, ma'am. Ma'am. ठीक है. Yes, ma'am. Yes, ma'am. ह्याचे मेरिट्स बघा. It is easy to administer, highly effective and irreversible, do not interfere with the lactation and does not cause any effect on infant. आणि ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहेत, abnormal uterine bleeding, any malignancy of the genital tract and suspected malignant growth and breast cancer. हे ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत. Next is combined injectable contraceptives. This contain progestogen and estrogen contraceptive. Action is similar to that of progestogen only injectables. Combine आणि प्रोजेस्टेजिन इंजेक्टेबल ची ऍक्शन सेमच आहे, फक्त ह्याच्यामध्ये फक्त प्रोजेस्टेजिन आहे आणि कंबाईन मध्ये प्रोजेस्टोजेन आणि इस्ट्रोजेन आहे. The injection is given once a month, 3 days early or 3 days late. इंजेक्शन महिन्यातून एकदा घेतलं जातं. It is contraindicated in a pregnancy. Women having any other problem like diabetes with complication, vascular disorder and suspected malignancy. हे कशामध्ये contraindicated केलं जातं, ज्यांना डायबिटीज सारखे कॉम्प्लिकेशन आहेत, वॅस्क्युलर डिसऑर्डर आहे किंवा सस्पेक्टेड मॅलिग्नन्सी आहे. नेक्स्ट वन इज सबडर्मल इम्प्लांट्स. इम्प्लांट्सचे इमेज पण बघा. इम्प्लांट्स दिसते सगळ्यांना. इथे Yes, जो ma'am. ऍरो केलाय इथे इम्प्लांट बसवलं जातं. Subdermal implants. These are 2 varieties. The earlier one is known as Norplant and latest one is Norplant R2. Norplant has 6 small silicone rubber tubes. Each of these tubes contain 30 mg of a progestogen. ह्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहेत सबडर्मल इम्प्लांट्स मध्ये. फर्स्ट इज अ Norplant आणि लेटेस्ट वन सेकंड जो आहे तो Norplant R2. हा नॉरप्लांट R2 जो आहे तो त्याच्यामध्ये 2 स्मॉल रॉड्स असते. सबडर्मल इम्प्लांटचे 2 व्हरायटीज कोणत्या, कोणी सांगू शकते का? सबडर्मल इम्प्लांटच्या 2 व्हरायटी. Norplant R2. Norplant and Norplant R2. Norplant and Norplant Agro.
नॉर प्लांट मध्ये 6 स्मॉल सिलिकॉन रबर ट्यूब्स आहेत आणि तो 30 mg प्रोजेस्टेरॉन कंटेन आहे. कंटेन करतो. हा. आणि नॉर प्लांट R2 मध्ये काय आहे? 2 स्मॉल Two रॉड्स small आहेत. rods. हा. नॉर प्लांट आणि नॉर प्लांट R2 मधला डिफरन्स कोणी सांगू शकतं का? नॉर प्लांट मध्ये सिक्स रॉड्स आहेत आणि नॉर प्लांट R2 मध्ये 2. 6 रॉड्स नाहीयेत, त्या ट्यूब्स आहेत. ट्यूब्स आहेत. नॉर प्लांट मध्ये 6 स्मॉल सिलिकॉन रबर ट्यूब्स आहेत आणि नॉर प्लांट R2 मध्ये 2 स्मॉल रॉड्स आहेत. MCQ ला वगैरे असे क्वेश्चन येऊ शकतात. बोथ ऑफ दिस डिव्हाइसेस आर प्लेस्ड अंडर द स्किन ऑफ द आर्म. कुठं प्लेस केलं जातं हे? Under the skin of arm. The tubes or the rods allow steady diffusion of steroids into the bloodstream for a period of 5 years to give effective contraceptive effects. किती years साठी हे प्लेस करू शकतो आपण सबडर्मल इम्प्लांट्स? 5 years. 5 years. हा जो ऍरो दिसतोय इथं प्लेस केलं जातं इम्प्लांट. Third one is a vaginal ring. This method is not much used. It consists of a ring which contains small amount of progestogen. ही मेथड जास्त नाही यूज केली जात. ह्याच्यामध्ये जी रिंग आहे ती काय कंटेन करते? स्मॉल अमाउंट ऑफ प्रोजेस्टोजेन. ही अशी रिंग असते ती. पिक्चर दिसते सगळ्यांना? इमेज दिसते स्क्रीनवर? Yes. Ma'am. ह्याच्यामध्ये ही रिंग काय कंटेन करते? स्मॉल अमाउंट ऑफ प्रोजेस्टोजेन. The ring is fitted into the vagina for 3 weeks of a menstruation cycle, after which it is removed for a week and then reworn after menstruation cycle. किती टायमिंग साठी वजनामध्ये फिट केली जाते ही रिंग? 3 weeks साठी. 3 weeks. The steroid is directly absorbed by the mucous lining of the vagina. हे रिंगचं इमेज. Next one is a post conceptional methods. These are the methods which are used after the menstrual period and pregnancy may or may not have occurred. This method is used in regulating and inducing the menstruation and terminating the pregnancy or aborting the fetus. ही method कधी useful आहे? After the menstrual period and the pregnancy may or may not have occurred. Menstrual regulation. It is done within 14 days of menstrual period when pregnancy is doubted but it is not confirmed. हे कधी केलं जातं? 14 days of menstrual period. In this, the uterine content are evacuated and the procedure is very safe. There is no legal restriction. ह्याला कोणतेही legal restriction नाहीये. Complication which can occur are कुठले कुठले complication occur होऊ शकते? Local injury, perforation of uterus आणि infection. Wait for 5 minutes. Okay, ma'am. कोणते कोणते कॉम्प्लिकेशन ऑकर होऊ शकते? लोकल इंजुरी, परफोरेशन ऑफ युटेरस आणि इन्फेक्शन. आणि कॉम्प्लिकेशन विच मे ऑकर लेटर म्हणजे काही दिवसानंतर, काही काळानंतर पण होऊ शकते. इनफर्टिलिटी, मेन्स्ट्रुएशन डिसऑर्डर, इटोपिक प्रेग्नन्सी. हे लेटर कॉम्प्लिकेशन आहेत. आता नेक्स्ट वन इज menstrual induction. This is done within few days of a menstrual period. It is done by application of a prostaglandin F2 under sedation. This induces continuous contraction of a uterus lasting for
screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Menstrual induction मध्ये काय आहे? This is done within few days of missed period and it is done by application of a prostaglandin F2 under the sedation. This induces the continuous contraction of a uterus lasting for 7 minutes. It is followed by cyclic contraction which continues for next 3-4 hours. This initiate bleeding which lasts for a week or so. Okay, next one is abortion. Abortion refers to the termination of pregnancy before the fetus become viable. That is, before it is able to live outside the womb. This period is fixed at 28 weeks when the fetus weighs 1 kg or 1000 gram. Abortion are either spontaneous or induced. त्याच्यातली नेक्स्ट टर्मिनेशन मेथड जे आहे त्याच्यामध्ये काय स्टरिलायझेशन इज ओनली मेथड विच गिव्स परमनंट प्रोटेक्शन फ्रॉम कन्सेप्शन from conception. Either husband and wife can undergo sterilization by a simple surgical operation, that is vasectomy or tuberculotomy. आता टर्मिनेशन मेथड मध्ये काय दोन आहेत, दोन टाइप, वॅसेक्टोमी और ट्युबॅक्टोमी. कोणते दोन आहेत? आता वॅसेक्टोमी आहे ही वॅसेक्टोमी इट इज स्टरिलायझेशन ऑफ अ मेल. ओके, विचारू जाऊ शकते एमसीक्यू ला, वॅसेक्टोमी मध्ये स्टरिलायझेशन ऑफ मेल आहे का फिमेल आहे? मेल. आणि ट्युबॅक्टोमी मध्ये फिमेल असतं. डिफरन्स कळाला? Vasectomy is the sterilization of a male and tuberculotomy is a sterilization of a female. It is a very simple and minor operation which takes hardly 50 to 20 minutes. हे खूप म्हणजे सिंपल आणि मायनर छोटं ऑपरेशन आहे, हार्डली 15 ते 20 मिनिटात होऊन जातं. The operation involves a small cut on the both sides of a scrotum, then a small portion of a vas deferens about 1 centimeter on either side of a scrotum is cut and ligated. तुम्हाला एक इमेज दाखवते, ती इमेज बघितल्यानंतर ह्या स्लाइड मध्ये काय लिहिलंय ते कळेल. ओके, सगळ्यांना इमेज दिसतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. ह्या इमेज मध्ये वॅसेक्टोमी सर्जिकल ऑपरेशन दाखवले. बघा हे नेम्स कशाला काय म्हणतात ते इमेज. 12th मध्ये बायो मध्ये झालं असेल. Oh, Yes, ma'am. ma'am. Yes. सगळ्यांनी नीट बघितली? Oh, yes, ma'am. ह्याच्यामध्ये स्मॉल कट दिला जातो बोथ साइड्स ऑफ अ स्क्रॉटम. And then a small portion of a vasa deferens is about 1 centimeter on either side of the scrotum is cut and ligated, folded back and suture. इथं जे दिसतंय हे समजलं? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. The operation is done not affect the sexual characteristics and sex life in any form. And these sperms are produced but not ejaculated along the semen. ह्याच्यामध्ये हे सर्जिकल ऑपरेशन मुळे स्पर्म प्रोड्यूस होते पण इजॅक्युलेट होत नाहीत. ओके, वॅसेक्टोमी म्हणजे स्टरिलायझेशन ऑफ अ Male. It is small operation done in 50 to 20 minutes. Tuberculotomy. It is sterilization of a female. Female. This is done by resecting a small part of a fallopian tubes and ligate the sected ends. The closing of tubes can also be done by using other methods like closing the tubes, and the tubes with bands, clips and electrocautery. तुम्हाला इमेज दाखवते मी. हे दिसतंय? हे जे सर्कल केले आहेत
categorized, tied and cut and banded. इमेज बघता ना सगळे नीट? Yes, ma'am. Yes, ma'am. हे जे वरती 2 राऊंड दिलेत, ही पण तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बायोला झाली असेल 12th ला. Yes, ma'am. Yes, हा. ma'am. हे जे राऊंड केलेत इथं फर्स्ट ते कॅटराइज कट करून कट करायचं, टाइड अँड कट आणि बँडेड. येते का लक्षात? ट्युबॅक्युटोमी मध्ये काय करते? The operation can be done through abdominal or vaginal approach. The most common abdominal procedure are a laparoscopy and minilaprotomy. कशा थ्रू केले जातं हे? लॅप्रोस्कोपी और मिनिलाप्रोटोमी. The tuberculotomy can be done after delivery or between delivery and after abortion. डिलिव्हरीच्या नंतर, डिलिव्हरीच्या मध्ये सुद्धा किंवा म्हणजे डिलिव्हरी चालू असताना आणि आफ्टर जर अबॉर्शन झालं असेल तर त्याच्यानंतर सुद्धा ट्युबॅक्युटोमी करता येते. ओके. Okay, ma'am. आता मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन. अंकिता चौधरी, मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन सांगा. 2 मेन टाईप कोणते आहेत? Spacing method आणि barrier method. स्पेसिंग मेथड आणि बॅरियर 2 मेन टाईप आहेत का? स्पेसिंग आणि टर्मिनल आहे? Spacing and Spacing and terminal. Spacing again divided into how many types? 5 types. Spacing method म्हणते मी मॅडम. Two types. Two types. Two types. Natural methods and barrier methods. ओके. आता बॅरियर मेथड अगेन डिवायडेड इंटू हाऊ मेनी टाइप्स? 5 ऐश्वर्या शिंदे. ऐश्वर्या types. शिंदे ma'am. तुम्ही सांगा. बॅरियर मेथड अगेन डिवायडेड इंटू हाऊ मेनी टाइप्स? 2 types. मी बॅरियर मेथड म्हणते मॅडम. लक्ष कुठे आहे तुमचं? 5. 5 types. मी ज्यांचं नाव घेईल त्यांनीच आन्सर करा. दयानंद पवार 5 टाइप्स एनलिस्ट करा. दयानंद पवार सर आहात का लेक्चर मध्ये का फक्त जॉईन केलंय आणि बसलाय फोन साईडला ठेवून? दयानंद पवार प्रेझेंटी लावली जाणार नाही. दयानंद पवार लेक्चर मध्ये अधूनमधून क्वेश्चन विचारल्यानंतर नाव घेतल्यावर जे आन्सर करणार नाही त्यांची प्रेझेंटी लावली जाणार नाही. आणि नंतर प्रिन्सिपल सरांची परमिशन घेतल्याशिवाय नेक्स्ट लेक्चरला पण बसता येणार नाही. मोनाली गायकवाड सांगा मॅडम 5 टाइप कुठले आहेत बॅरियर मेथडचे? मोनाली गायकवाड. Yes, ma'am. सांगा मॅडम टाइप. Physical barrier method, chemical barrier method, हा intrauterine derivation, डिव्हाइसेस आहेत मॅडम ते इंट्रायुटेरल डिव्हाइसेस. मी असं Sorry, ma'am. म्हटलेलं का? बर मेथड ऑफ म्हणजे समजला नाहीयेत का तुम्हाला? मेथड मी शिकवलेल्या कळायला नाहीयेत का? No, नाही ma'am. मॅम एकदा रिवाइज करा ना. आणखीन एकदा रिवाइज करा ना. मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन मध्ये 2 मेन मेथड. फर्स्ट वन इज अ स्पेसिंग and second one is terminal. Spacing मध्ये again it divided into 2 types, natural method and barrier method. Okay, barrier method म्हणजे spacing method चा जो second type barrier आहे, it can again divided into 5 types. Physical barrier,
केमिकल बॅरियर, इंट्रायुटेरिन डिव्हाइसेस, हॉर्मोनल मेथड आणि पोस्ट कॉन्सेप्शनल मेथड्स. आणि जो सेकंड मेन टाइप आहे टर्मिनल, इट अगेन डिवायडेड इंटू वॅसेक्टोमी अँड ट्युबॅकोटोमी. आता सांगू शकता का? येस मॅम. ऐश्वर्या झिंझुर्टे. Yes, ma'am. हा मॅम, तुम्ही सांगा मेन 2 टाइप कोणते आहेत? Natural method and terminal method. मॅडम, स्पेसिंग मेथड आणि टर्मिनल मेथड हे 2 मेन टाइप आहेत आणि नॅचरल हा स्पेसिंगचा सब टाइप आहे. Spacing method and barrier method. स्पेसिंग मेथड Spacing हा? method and terminal method या main 2 type आहेत. हा, स्पेसिंग मेथड अगेन डिवायडेड इंटू हाऊ मेनी टाइप्स? 2 types, natural method and barrier method. काजल पासले. बॅरियर मेथड अगेन डिवायडेड इंटू हाऊ मेनी टाइप्स? Yes, ma'am. Barrier method divided into how many types? किती टाइप मध्ये डिवाइड झाले बॅरियर मेथड? 5. ओके. इंट्रायुटेरिन डिव्हाइसेसच्या जनरेशन किती आहेत? 3. माधुरी शिंदे. Yes, ma'am. इंट्रायुटेरिन डिव्हाइसेसचे जनरेशन किती आहेत? 3. फर्स्ट जनरेशन मध्ये काय आहे? फर्स्ट जनरेशन जे आहे इंट्रायुटेरिन डिव्हाइस ते कशाने बनलेलं आहे? Sorry, ma'am. फर्स्ट जनरेशन डिव्हाइस हे पॉलिइथिलीननी बनलेलं आहे. मेड ऑफ पॉलिइथिलीन. आणि सेकंड जनरेशन मध्ये काय आहे? पॉलिइथिलीन Copper पण add केलेलं. आहे आणि कॉपर पण आहे. थर्ड जनरेशन इंट्रायुटेरिन डिव्हाइस मध्ये काय आहेत? Hormones आहेत. हे ओरल पिल्स जे आहेत त्याच्यामधल्या त्याचे नेम सांगा. पिल्स आर अवेलेबल. 2 नेम. मला N आणि मला डी. माला डी आणि माला एन. Maladian, Malan. Maladian, Malayan.